रायगडच्या सुधागड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत रासळच्या निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार सुवर्ण नरेंद्र खाडे आणि सर्व सदस्य यांना निवडून आणण्यासाठी रासळ ग्रामपंचायतीतील जनता एकजूट झाली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। माझं नाव धनंजय नथुराम मस्के। रासळ ग्रामपंचायतीच्या गेली 10 वर्षाच्या सक्रिय राजकारणामध्ये नरेंद्रभाई खाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत। गेली 10 वर्षांमध्ये रासळ ग्रामपंचायतीचा विकासाचा कायापालट आम्ही केलेला आहे। अनेक विकासाची कामं या ठिकाणी आम्ही केलेली आहेत। मग घंटागाडी असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सर्व गावामध्ये व्यायामशाळेचं साहित्य वाटप असेल, अनेक पाण्याच्या योजना आपण या ठिकाणी राबवलेल्या आहेत। अनेक आदिवासीकडे जाणारा रस्ता असेल, आदिवासी समाज मंदिर असेल, गटाराची कामं असतील, सिमेंट काँक्रीट रस्ते असतील आणि सौर ऊर्जेवर चालणारे हॅमेकचे दिवे सुद्धा आपण या ठिकाणी लावलेले आहेत। नवीन पोल, विजेचे जे पोल असतात ते पोल सुद्धा आपण लावलेले आहेत आणि ही सगळी कामं अस्तित्वात आहेत। आणि आता सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गतची कामं सुद्धा या ठिकाणी चालू आहे। अशा विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारचे काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। परंतु गेली 10 वर्षांमध्ये विरोधक जे आमच्याकडे जे आरोप करतायत हे सर्व आरोप खोटे, बिनबुडाचे आणि दिशाहीन आहेत आणि तथ्यहीन आहेत। या दृष्टीने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज जी सभा झाली, या सभेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, प्रचंड मोठा समुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। निश्चितच सर्व आदिवासी बांधव, बौद्ध समाज असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल, सर्व समाज आपल्या पाठीशी आहे। आज या सभेद्वारे आपल्याला दिसले गेलेलं आहे। या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण रासळ ग्रामपंचायतीमध्ये कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही आणि या सभेतून निश्चितपणे आपल्याला ते दिसले गेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव अलंकार रायकर। मागील 15 वर्षापासून नरेशभाई खाडे यांनी जे सरपंच, माजी सरपंच, त्यांनी विकासाची धुरा सांभाळलेली आहे आणि रासळ ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांशी व्यवस्थित त्यांनी सलोखा ठेवून त्यांना व्यवस्थित पोषक वातावरण तयार करून आज त्या कंपन्या आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील लाखो मुलांना, हजार मुलांना रोजगार निर्माण करून देत आहेत। नरेशभाई खाडे यांच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारची कामं या गावामध्ये होत आहेत, यापुढे होत राहतील। होणारी प्रत्येक निवडणूक ही कधीही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढली जाणार नाही, ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल आणि ही विकासाचा मुद्दा हाच आमचा मुद्दा आहे आणि ह्याच मुद्द्यावरती आम्ही पुढची निवडणूक जिंकू आणि कमळ फुलवू आणि भारतीय जनता पक्षाचा सरपंच हा रासळ ग्रामपंचायतमध्ये बसेल, निश्चित सांगतो। माझं नाव सटराम नारायण दळवी। मी या ग्रामपंचायतचा मतदार आहे आणि बऱ्यापैकी या ग्रामपंचायतमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळं ह्या ग्रामपंचायतमधले बऱ्यापैकी माहिती मी मांडू शकतो। आता जर माहिती मांडायची झाली तर ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं। इलेक्शनमध्ये विरोधक आणि सत्ताधारी असे 2 गट आहेत आणि 2 गटामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि हे चालू असतेवेळी विरोधक त्यांच्याप्रमाणे त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात। कारण विरोधक करणारच, कारण चांगलं काम झालं तरी विरोधक आपल्याला आपले चुका नसतील तरी चुका काढण्याचा प्रयत्न करणार आणि ते करतात। परंतु नरेशभाई खाडे यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली, त्या विकासाच्या कामामध्ये आजपर्यंत ग्रामपंचायत मध्ये सरपंच होऊन गेले, परंतु 14 मुलं परमानंट करण्याचं काम फक्त नरेशभाईंकडूनच घडलं। लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचं काम हे नरेशभाईंकडून घडलं। असे कामं करत असतेवेळी त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांना करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि तरी सुद्धा विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करतात। आता विकासाचे कामं म्हटली तर मागच्या काहीतरी ह्याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी मुद्दे मांडले। पाण्याचा मुद्दा ऍक्च्युअली पाणी हा पूर्णतः चालू असताना ज्यांनी मुद्दा मांडला ती पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा मांडणारीच व्यक्ती ही बाहेरच्या गावामध्ये राहत असून इतर मुद्दे मांडून कुठेतरी वातावरण दूषित करून मतदारांवर परिणाम होण्यासाठी हे यांचे चाललेले प्रयत्न आहेत आणि असे प्रयत्न वारंवार विरोधक करत राहणार आहेत। आता विकासाच्या कामांचं म्हटलं तर
नरेशभाईंनी पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी म्हणजे आंबोले गावची शाळा डिजिटल केली असेल, स्मशानभूमीचं काम केलं असेल, आमदाईचा रस्ता केला असेल, गावातील डांबरीकरणाचा रस्ता केला असेल, अशी बरीच कामं म्हणजे सगळे कामं आता मांडता येणार नाहीत, परंतु मला जेवढी मांडता येतात तेवढी मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशी कामं करत असतेवेळी सुद्धा विरोधक त्यांना कुठेतरी बदनाम करून त्यांच्या जोडीला उभे केलेले उर्वरित सदस्य म्हणजे 9+ सुवर्ण नरेश खाडे 10 असे ह्या सदस्यांना पराजित करण्यासाठी कुठेतरी चाललेले यांचे ते प्रयत्न विरोधक करत राहणार, परंतु ते होऊ नयेत म्हणून पत्रकार परिषद घेऊन मतदारांपर्यंत कामाचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न नरेश खाडेंकडून करण्यात आला आणि ते आम्ही आपल्या समोर मांडलं. रासळ ग्रामपंचायत अंतर्गत गाव खेड्यापाड्यात आदिवासी वाड्या वस्त्यात दिलेल्या प्राथमिक मूलभूत नागरी सेवा सुविधा, बेरोजगारांना उपलब्ध करून दिलेल्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या, नागरिकांना वैयक्तिक लाभ मिळवून देणारी कामे यावर जनता खुश आहे. विरोधकांकडे प्रचाराचे कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे ओढून ताणून खोटे, बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करून संभ्रम निर्माण केला जातोय. वैयक्तिक स्वार्थापोटी विरोधकांचा खटाटोप सुरू आहे. मात्र जनता सुज्ञ असून गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी संपूर्ण जनता आमच्या सोबत ठाम आणि खंबीरपणे उभी असल्याचे धनंजय म्हस्के यांनी जाहीर प्रचार सभेत सांगितले. यावेळी उपस्थित शेकडो ग्रामस्थ, उमेदवार, ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिलांनी टाळ्यांचा कडकडाट करत आम्ही विकासाच्या सोबत असल्याचा दुजोरा दिला. त्यामुळे आता विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. लवकरच मोठी जाहीर प्रचार सभा होणार असून त्या सभेत विरोधकांचे वस्त्रहरण केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सम्राट न्यूज मराठीसाठी धम्मशील सावंत, रायगड.